आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज। तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। साधारण सकाळी 11 वाजता ते विमानानं मुंबईमध्ये पोहोचतील। नंतर 1 वाजता वर्षा बंगल्यावर दाखल होतील। दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडेल। या बैठकीनंतर चंद्रशेखर राव दुपारी 4 वाजता शरद पवारांचीही भेट घेणार आहेत। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती पुन्हा एकदा मोठा आरोप केलाय। पालघरच्या वेगूर नावाच्या गावात सोमय्यांच्या मुलाचा फार मोठा प्रोजेक्ट असून त्याची किंमत 260 कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। या प्रकल्पात ईडीचा एक संचालक असल्याचाही आरोप करत हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून असा सवाल राऊतांनी केलाय। पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे। त्यातच विनायक राऊतांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे। राणेंचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी टीका राऊतांनी केली। तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं हे दुर्दैव असून केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं चुकीचे असंही राऊत म्हणाले। तर राणेंना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल तर त्यांनी सिंधुदुर्गातील कारकीर्द आठवावी असा टोला विनायक राऊतांनी लगावला। दरम्यान नारायण राणेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर शिवसेनेनं नारायण राणेंवर जोरदार टीका केली। राणेंच्या सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे असून उत्तम काम सुरू असतानाही मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवलं जात असल्याचं नीलम गोरे म्हणाले। प्रभू श्रीराम आणि सीतेवर सुद्धा आरोप करणारे लोक होते, त्यांचाच वारसा भाजपवाले चालवत असल्याचा आरोप नीलम गोरेंनी भाजपवर केला। राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यावरती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ईडीची नोटीस कोणाला कशी निघणार हे जर मंत्र्यांना आधीच समजत असेल तर ती यंत्रणा कशा प्रकारे काम करते हे अख्ख्या महाराष्ट्राला कळतंय। त्यामुळे त्या यंत्रणेवर किंवा त्या पत्रकार परिषदेवरती जास्त बोलून मला कोणाला मोठं करायचं नाही असं सामंत म्हणाले। दिशा सलियांची आत्महत्या नाही तर अत्याचार करून हत्या झाली असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आरोप केल्यानंतर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांनी नारायण राणे यांच्यावरती टीका केली आहे। प्रसिद्धीसाठी ठाकरे परिवारावर बोट उचलणं हे चुकीचं आहे। त्यावेळेसच हत्या आहे की आत्महत्या हे सिद्ध करायला हवं होतं, आत्ता बोलून काही उपयोग नाही असं दीपाली भोसले यांनी म्हटलंय। भाजप नेते किरीट सोमय्यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते, त्यावेळी त्यांच्यात पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाली अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली। तर पक्ष सोमय्यांच्या पाठीशी 100% उभा असून काळजी करण्याचं कारण नसल्याचा धीर फडणवीसांनी सोमय्यांना दिला। तसंच येत्या काळात आणखी काही प्रकरणं बाहेर काढली जाणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले। विनायक मेटे यांनी शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते उपस्थित होते। अनेक लोक फक्त महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करतात, मात्र वागण्यात सगळं विसरतात असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला। जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे सोहळे रोखतात, दुटप्पी भूमिका घेतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजच शासन करतील असं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं। मुख्यमंत्रीपदासाठी खानदेशावर कायम अन्याय झाला। मी टरबुजा म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली। मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करायची नाही तर कुठे करायची असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवालही शेलारांनी उपस्थित केला। राज्यात मोगलाई आली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय असंही शेलार म्हणाले। दरम्यान याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते। समाजात अनेक वाईट गोष्टी आहेत, त्या विरोधात संग्राम करावा लागणार असल्याचं कोश्यारी म्हणाले। मात्र हा संग्राम प्रेमानंही करता येत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। सरकार केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली। राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका दरेकरांनी केली। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। यात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसोबतच निवडणुका लढण्याचं मत व्यक्त करून महापालिका निवडणुका आघाडीतच लढण्याचा निर्णय घेतलाय।
यावेळी ज्या महापालिकांमध्ये मित्रपक्ष पूर्ण सत्तेत आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन महाविकास आघाडीतून निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी गोरेगावमधील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवरती येत असताना कार्यकर्त्यांनी स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवरती आल्यामुळे स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्यामुळे त्यात काही महिला अडकल्या. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीनं या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. शनिवारी शिवनेरी गडावरती आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या एकानं मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवारांनी, मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आम्ही काही मराठींच्या पोटचे नाहीत का, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का, असा संतप्त प्रतिप्रश्न भर सभेत केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काव्य सादर करत सरकारवरती निशाणा साधला. शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा, अशी फटकेबाजी त्यांनी केली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसुदा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज तसंच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला. महाराजांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद यावेळी यशोमती ठाकूरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये ज्या पुतळ्याची विटंबना झाली होती तिथेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शनिवारी शिवजयंती साजरी केली. यावेळी राजधानी दिल्लीपासून ते बेंगलोरपर्यंत छत्रपतींचा जय जयकार करण्यात आला. बुलढाण्यात काढण्यात आलेली भाजपची मोटरसायकल रॅली पोलिसांनी रोखली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी सरकारला धडा शिकवण्यासाठी शिवजयंतीचा मुहूर्त साधत मातृतीर्थ सिंदखेड राजा ते शिवनेरी अशी रॅली काढली होती, परंतु परवानगी नसल्यामुळे ही रॅली पोलिसांनी रोखली. वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांनी मारहाण केल्याचा आरोप जयश्री बोरणारे या महिलेनं केलाय. भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आमदार बोरणारे यांचे 3 भाऊ आणि त्यांच्या बायकांनी जबर मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केला. जयश्री या आमदारांच्या नातेवाईक आहेत. या मारहाण प्रकरणी त्या पोलीस ठाण्यात गेल्या, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्याचा आरोप या महिलेनं केलाय. मारहाण झालेल्या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसतायत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 7 जानेवारीला एनआयएनं दाऊद विरोधात सादर केलेल्या एफआयआरमधून एक मोठा खुलासा झालाय. दाऊद इब्राहिम भारताविरोधात कारवाईचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसंच दाऊद इब्राहिमनं एका विशेष युनिटची स्थापना केल्याची माहिती एफआयआरमध्ये आहे. त्यामुळे एनआयएकडून अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय. पत्रकारितेच्या क्षेत्रात नामांकित प्रशिक्षण देणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेचे अमरावती येथील संचालक अनिल सौमित्र हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. अमरावती येथील IIMCच्या या एका मागासवर्गीय प्राध्यापकाला अनिल सौमित्र गेल्या वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिल्लीमधल्या वरिष्ठांकडे करण्यात आली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं प्राचार्य विनय सोनुले यांनी अनिल सौमित्र यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी 3 दलालांना अटक केली. संबंधित दलालांनी उमेदवारांकडून कोट्यवधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचं उघड झालं. पुणे पोलिसांनी नाशिक, बुलढाणा आणि लातूर परिसरात छापे मारून या दलालांना अटक केली. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना वयाच्या 23व्या वर्षी जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आलंय. जम्मू काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये रोमित हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरजवळ 25,000 लोकसंख्या असलेल्या पातुर्डा गावात गेल्या 10 तासांपासून अस्वल घुसलंय. त्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेलं नाही. वनविभाग फक्त टाइमपास करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. त्यावरती वनविभाग गुन्हे दाखल करण्याची धमकी ग्रामस्थांना देत असून शिवीगाळ देखील करतायत.
अस्वलानं जर कोणावरती हल्ला केला तर वन विभाग जबाबदारी घेईल का, हा प्रश्न आहे. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अस्वलाला शोधलं पाहिजे, असं न करता वन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. वसईमधील अर्नाळा परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. अर्नाळा परिसरात मागील आठवड्याभरात 300हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झालाय. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली. बाधित असलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वसईत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आणि वसई विरार पालिकेचे कर्मचारी परिसरात आढावा घेऊन पोल्ट्री फार्मची चौकशी करतायत. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांची चिंता वाढली. इतकंच नव्हे तर घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या, असं आवाहन करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूच्या शिरकावानंतर नंदुरबारमध्ये प्रशासन अलर्ट झालंय. सतर्कतेच्या अनुषंगानं सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये अवघ्या वर्षभरापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला होता. त्यामुळे या ठिकाणी पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार पाहता प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. सध्या पोल्ट्री मालकांची बैठक घेऊन इथे पक्ष्यांवर बारीक नजर ठेवायला लावली असून कुणीही नवे पक्षी आणू नये यासाठी निर्देश देण्यात आले. कार चालवत असलेल्या वडिलांसह 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली असून कोंढाळी नागपूर मार्गावर शिवा फाट्याजवळ हा अपघात झालाय. नागपूरकडे जाणाऱ्या कारनं मागून ट्रेलरला धडक दिली. या अपघातात कार चालक वडिलांसह 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात पत्नी आणि एक 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. यात पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूया स्पीड न्यूज. आज उत्तर प्रदेशात 3ऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. एकूण 60 जागांसाठी मतदान पार पडेल. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील एकूण 60 मतदारसंघात मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. तर दुसरीकडे पंजाबमध्ये सुद्धा आज मतदान होत आहे. एकूण 117 जागांसाठी मतदान आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, बसपा आघाडी तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी, संयुक्त समाज मोर्चा यांच्यामध्ये बहुरंगी लढत होते. मात्र त्यात मुख्य सामना हा सत्ताधारी काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये होईल अशी शक्यता आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय देशामध्ये कामगार सुधारणा करण्यासाठी यावर्षी 4 लेबर कोड करणार आहे. सोबतच मंत्रालय गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांच्यासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आणण्याचा विचार करत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली. दरम्यान कामाच्या मोबदल्याच्या आधारावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गिग वर्कर्स म्हणतात आणि ऑनलाईन कंपन्यांमध्ये डिलिव्हरी संबंधित काम करणारे कर्मचारी देखील या श्रेणीमध्ये येतात. गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. पालनपूर येथील आरटीओ सर्कलमधील हॉटेलमध्येच भरधाव ट्रक घुसल्याचं समोर आलं. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. 3 जण गंभीर जखमी झालेत. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली असून 2 गाड्यांना धडक देत ही गाडी हॉटेलमध्ये घुसल्याचं दिसतंय. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकचं आयोजन भारतामध्ये करण्याच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालंय. मुंबईमध्ये 2023 साली आयओसीचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयओसीच्या सदस्या नीता अंबानी यांनी दिली. 40 वर्षांनंतर आयओसीचं सत्र होत आहे. त्यामुळे 1983 साली आयओसीचं सत्र झालेलं होतं. त्यानंतर पुढील वर्षी मुंबईमध्ये आयओसीचं सत्र होणार आहे. आगामी श्रीलंका मालिकेसाठी रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला मालिकेतून वगळण्यात आले. तर विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी बंधनात अडकले. विवाह बंधनात अडकले. शिबानी आणि फरहानच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला. फरहान काळ्या रंगाच्या 3 पीसमध्ये आहे, तर वधू शिबानी दांडेकर लाल रंगाच्या गाऊनमध्ये खुलून दिसते. फरहान आणि शिबानी यांनी खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या फोटोमध्ये मिस्टर अँड मिसेस अख्तर एकमेकांसोबत मस्त दिसतायत. दाय वरण भात लोणचा कोण नाही कोणचा या चित्रपटातील
आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्यात आणि या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकरांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयानं माहीम पोलिसांना दिलंय. भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगकर यांच्यामार्फत विशेष पोक्सो न्यायालयात धाव घेतली होती. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.